एक महत्त्वाची बातमी, सुनेत्रा पवार यांचं खासगी विमान बिघडलं होतं। 9 जूनला हे विमान बिघडलं होतं। सीएमआर कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता। सीएमआर कंपनीच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। सुनेत्रा पवार यांचं खासगी विमान बिघडलेलं होतं। 9 जूनला हे विमान बिघडल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार यांचं खासगी विमान बिघडलेलं होतं। 9 जूनला हे विमान बिघडल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई दिल्ली प्रवासादरम्यान हा विमानामध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळते। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। रजत पवार यांच्या अपघाती निधनानंतर या संदर्भातले अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांच्या खासगी कंपनीच्या विमानामध्ये सुद्धा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 9 जूनला त्यांच्या खासगी विमानामध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळते। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सीमा, अधिकचे अपडेट्स। एनडीएच्या बैठकीसाठी 9 तारखेला मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्या दिल्लीसाठी निघालेल्या होत्या आणि त्यावेळी मुंबईतून निघत असतानाच विमानतळावरती विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना 45 मिनिटं थांबावं लागलेलं होतं। खरं तर ही जी माहिती मिळाली ना, म्हणजे विमानामध्ये तांत्रिक बिघाड आहे, जेव्हा ही माहिती सुनेत्रा पवार यांना दिली गेली तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला। काही वेळ थांबून, म्हणजे जवळपास तासभर थांबून त्यानंतर पुन्हा त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या। खरं तर अजित पवार यांचा अपघाती निधन झाल्यामुळे त्यानंतर जे नेते विमानाने प्रवास करत असतात ते अधिकची काळजी घेतात, हे आपल्याला पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांनी सीएमआरच्या कंपनीच्या विमानाने जो आहे तो प्रवास केलेला होता। याआधी आपल्याला माहिती आहे की व्हीएसआर कंपनीवरून बराच वाद जो आहे तो झालेला आहे, त्यामुळे जे नेते आहेत ते व्हीएसआर कंपनीच्या विमानाने जाण्यास टाळतात। पार्थ पवार यांनी चुकून जो आहे तो प्रवास केलेला होता, व्हीएसआरच्या कंपनीने त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानंतर आता सीएमआर कंपनीच्या विमानामध्ये देखील तांत्रिक बिघाड जो आहे तो आढळलेला होता आणि तो बिघाड दुरुस्त केल्यानंतर सगळी संपूर्ण काळजी घेतल्यानंतर त्या पुन्हा दिल्लीला गेल्या आणि त्याच कंपनीच्या विमानाने ते पुन्हा मुंबईमध्ये आल्या। सध्या तो जो तांत्रिक बिघाड होता तो काही काळासाठी होता आणि तो झाल्यानंतरच सुनेत्रा पवार यांनी जो आहे तो प्रवास केल्याची त्यांच्या कार्यालयाकडनं सध्याची माहिती मिळते। निश्चित धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। किती वाजता गेली बातमी तुमच्याकडे?